शिक्षक द्या, शिक्षणाधिकारी शिक्षक द्या, व्हिडिओ साहेब शिक्षक द्या, व्हिडिओ साहेब शिक्षक द्या. आजची मुलं उद्याचं भविष्य, आजची मुलं, आजची मुलं. भारत माता की खामगाव तालुक्यातील रोहना येथे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. आज रोहना येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी शाळेला कुलूप ठोकून थेट खामगाव पंचायत समितीच्या BDOचे कार्यालय गाठले व त्याच ठिकाणी शाळा भरवली. काय आहे नेमकं प्रकरण आपणच ऐका. आज आपण इथे कशासाठी आला आहे, काय सांगाल? माझं नाव सौ अंजली गोपाल कोचरे. मी रोहण्याचे जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष आहे. आजपर्यंत आमच्या शाळेत 3 मॅडम आहेत आणि 2 सर, त्यापैकी एक मुख्याध्यापक, एक केंद्रप्रमुख. सध्याच्या स्थितीमध्ये 3 मॅडम आणि 1 सर आहेत. तर 1 सर जे आहेत ते 2 वर्ग सांभाळत आहे, एक पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग. केंद्रप्रमुखाच्या बदल्यात समजा आम्हाला एका शिक्षकाची आवश्यकता आहे. ती आवश्यकता अशी आहे की पहिल्या वर्गाला शिक्षकच नाही आहे केंद्रप्रमुख झाल्यामुळे. तर आणि दुसरी जी आहे मागणी आमची ती सौ व्यवहारे मॅडम ह्या ज्या आहेत यांचं वर्गावर कंट्रोल नाही आहे. वर्गावर कंट्रोल नसून त्या मुलांना व्यवस्थित शिकवत नाही आहे. शिकवत नसल्यामुळे त्यांचं भवितव्य अंधारात राहत आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं पंचायत समिती खामगावमध्ये BDO साहेबांकडे आलेलो आहोत. पण अजूनसुद्धा त्यांनी आमच्या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं, पण त्याच्यावर अजूनसुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही आहे. अशी आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी आमची लवकरात लवकर शिक्षकांची मागणी पूर्ण 8 दिवसाच्या आत त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी. आणि तसेच आमच्या इमारतीचं कामही ढासळलेलं आहे, तेही काम त्यांनी पूर्ण करावं अशी मी त्यांना विनंती आहे. आमची विनंती आहे. तसेच त्यांनी आमच्या शाळेत पोषण आहारही द्यावा. 8 दिवस झाले आमच्या शाळेत आहार नाही आहे, म्हणजे संपलेला आहे असं सांगता येते, पण त्याच्या पुढचं समजा त्यांनी अजून काही सांगितलेलं नाही आहे आम्हाला. अशी माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी 8 दिवसाच्या आत आम्हाला शिक्षक द्यावा आणि एक्स्ट्राचे शिक्षक द्यावेत. शिक्षक नाही दिल्यास काय करणार? आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत पंचायत समितीसमोर. त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी 8 दिवसाच्या आत. आज आपण काय आंदोलन केलं तिथं? आज आम्ही शाळेला कुलूप लावून इथे 5व्या वर्गाचे मुलं आणलेली आहेत की त्यांनी समजा आमची मागणी पूर्ण करण्यासाठी. काका, आज आपण इथे कशासाठी आला आहात, कोणाला घेऊन आलात आणि काय इथे उपोषण केलं, काय आपल्या मागण्या आहेत? मी शेषराव बळीराम सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व पालक रोहना. मी या ठिकाणी अशा प्रकारे आलेला आहो की आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत यांना बरेच दिवसापासून कोणताही शिक्षक शिकवत नाही. जे व्यवहारे मॅडम आहेत हे कधीच शिकवत नाही, वर्गात फक्त मोबाईल चालतात. त्यामुळे आम्ही पालकवर्ग मुलांनी आम्हाला तक्रारी सांगितल्या की आमची मॅडम आम्हाला काहीच शिकवत नाही. मुलांची संख्या एकूण 158 आहे आणि वर्ग शिक्षक फक्त 4 आहेत. त्यात एका शिक्षकाचं प्रमोशन झाल्यामुळे आता 3च शिक्षक उरलेले आहेत. आणि या अशा अवस्थेमध्ये जे मुख्याध्यापक आहेत वराळे सर यांचीसुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 महिन्याची सुट्टी मंजूर केलेली आहे. मग आमच्या मुलांनी शिकावं की ना शिकावं हा एक गंभीर प्रश्न आमच्या पालकवर्गापुढे उभा राहिलेला आहे. म्हणून आज आम्ही रोहना गावामधून केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला ताला ठोकून जे 5व्या वर्गातील मुलं आहेत यांना BDO साहेबांच्या कॅबिनमध्ये आणलं, आमची समस्या मांडली आणि त्यांना सांगितलं 8 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की आमचं जे मागण्या आहेत त्या 8 दिवसात तुम्ही परिपूर्ण केल्या नाही तर आम्ही मुलासहित पालकवर्ग तसेच शिक्षण समितीचे सभापती, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी इथं मुलांना आणून शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार आहोत. यांनी त्यांची नोंद घ्यावी. त्यांनी 8 दिवसात सांगितलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर आम्ही नक्कीच आमरण उपोषणाला बसू. तसेच शाळेचा जो पोषण आहार आहे हा 8 दिवसापासून बंद आहे, मुलांना पोषण नाही आहे. या पावसाळ्याचे दिवस आहेत, जी शाळेची इमारत आहेत त्या शाळेच्या इमारतीचे गच्चीवर पाणी साचल्यामुळे जे खालचे ढिगारे आहेत हे ढिगारे मुलाच्या अंगावर केव्हा पडतील आणि कोणत्या मुलाला केव्हा काय इजा होईल याचंसुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जो आम्ही मागणी केलेली आहे शिक्षकाची, त्वरित शिक्षक आम्हाला द्यावा आणि आमच्या मुलाचं भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी शासनाने आम्हाला आमच्या या मागण्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी. कारण शासनाचा उपक्रम आहे बेटी पढाओ बेटी बचाओ. पण यामधील जे शिक्षणाधिकारी साहेब आहेत, शिक्षणाधिकारी साहेबांनी आजपर्यंत एकही चौकशी केली नाही किंवा केंद्रप्रमुखांनी सुद्धा एकही अहवाल
वरिष्ठ संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना पाठवलेला नाही. यावरून असं समजत येते की या जी शिक्षण व्यवस्था आहे ही या राज्याची शिक्षण व्यवस्था आहे ही ढासळलेली आहे आणि या पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी या शिक्षण विभागामध्ये राजकारण करू पाहत आहेत. त्यामुळे त्यांची मनमानी आम्ही खपून घेणार नाही, पालकवर्ग आम्ही खपून घेणार नाही अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. खामगावचे BDO यांनी 8 दिवसामध्ये या संदर्भात चौकशी करून तसा कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या गावी परतले. सायन दैनिक खबरे शामतकसाठी अशोक जसवानी, खामगाव, बुलढाणा. हम सब